या निवडणुका छोट्या छोट्या निवडणुका आलेल्या आहेत. मी कालपासून सुरुवात केलेली आहे की तुम्ही निर्धार केलात तरी होईल. ज्याप्रमाणे पंतप्रधानांनी एका क्षणात नोटबंदी केली होती तशी तुम्ही वोटबंदी करू शकता का? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देणार नाही. कर्जमाफी नाही, महायुतीला मत नाही. पीक विम्याचे पैसे नाही, महायुतीला मत नाही. हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही. जनावरांचं नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत महायुतीला वोट नाही. ते वोट बंदीचे फलक पहिले लावा सगळीकडे. जसं नोटबंदी केली ना, विचारलं तुम्हाला काय तुम्हाला त्रास नाही झाला नोटबंदीचा? लाईन मध्ये उभं राहावं लागलं. शेतकऱ्याला सुद्धा त्याच्यात शेतकरी काय आता चेकबुकाने सगळं काय करतो की कार्ड वापरतो. पैशाचा व्यवहार हा काही वेळेला होतो, नोटेने होतो. आणि घरातल्या ज्या महिला आहेत, अनेक ठिकाणी महिलांना विचारलं, त्या महिला आपल्या म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या नकळत काही पैसे घरातल्या काही गोष्टी अचानक लागल्या त्याच्यासाठी साठवून ठेवतात. मग ते पिठाच्या डब्यात असेल, डाळीच्या डब्यात असेल, आणखीन कुठे असेल, ते सुद्धा त्यांना काढावे लागले आणि लाईनीत भरून ते भरून टाकावे लागले. बरं, का नोटबंदी केली होती? तर दहशतवादी हमले होणार नाहीत. का नोटबंदी केली होती? तर भ्रष्टाचार होणार नाही. अरे भ्रष्टाचार होणार नाही ते संभाजीनगरचा तो आमदार बघितला ना तुम्ही, बॅग उघडी टाकून बसले नोटाने भरलेल्या. कुठे गेली नोटबंदी? हा, पेहलगामचा हल्ला पाहिला ना, कुठे गेली? दहशतवाद कसा संपला? हे सगळं खोटं सांगून आपल्याला म्हणजे काल मी एक चांगली ते आता सगळेजण युट्यूब आणि इंस्टाग्राम बघतात, एक चांगलं त्याच्यावरती बघितलं की या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा कोणता आहे माहितीये तुम्हाला? सगळ्यात मोठा घोटाळा सांगतोय, कोणालाच कळणार नाही पण मला शब्द आवडला, संभ्रम घोटाळा. संभ्रम घोटाळा म्हणजे तुझा रक्षक मीच आहे, हिंदुत्वाचा पाईक मीच आहे, देशभक्त मीच आहे, शेतकऱ्यांचा त्राता मीच आहे. हा जो संभ्रम या भाजपने केलाय, हा संभ्रम घोटाळा हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. हा सगळ्यात मोठा घोटाळा संभ्रम घोटाळा. बाकीचे घोटाळे नगण्य आहेत पण हा संभ्रम केला म्हणजे काही केलं तरी आपण दुर्लक्ष करतोय. किती पैसे डोळ्यात एकच पैसे खातायत, बॅगा उघडून बसलेत, दारूचे परवाने, ड्रायव्हरच्या नावाने जमीन लागतायत, काही करतायत, पण आपण आपल्या संभ्रमाच्या घोटाळ्यात डोळे बंद. काही होत नाही. हा संभ्रम घोटाळा पहिला दूर करा. आणि पहिलं मी तर नागेश आणि आपल्या इथले एक दोन आमदार आले असतील सगळ्यांना सांगतोय की तुम्ही या तहसील कार्यालय असतील, ज्यांच्याकडे पंचनाम्यांची जबाबदारी आहे, ज्यांच्याकडे ही मदत वितरित करण्याची जबाबदारी आहे, त्यांच्या कार्यालयात जाऊन ठाण मांडून बसा. जा तुमच्या पालकमंत्र्यांना सुद्धा जाब विचारा. त्यांना पण हे सगळे या धान्याने पिकवले शिजवलेलं अन्न आहे ते त्यांना घेऊन जा. पालकमंत्री म्हणून तू टरेबाजी करतो, झेंडावंदन करायला येतोस? हा, सगळे तुला इकडे सलामी घ्यायला येतोस, सगळे कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट सगळे तुला पाहिजेत म्हणून तू येतोस. पण मग शेतकरी जेव्हा आक्रोश करतोय तेव्हा तू माझ्यासोबत उभा का राहत नाही? विचारा त्याला, जा विचारा. तुम्हाला मी बोलतं करायला आलेलो आहे. बोला बोला, तुम्ही बोला. आता आतापर्यंत किती 10 वर्ष मन की बात ऐकली, आता सगळ्यांना जन की बात कळू द्या. लोक काय म्हणतायत. आणि ही जेव्हा कळेल त्यावेळेला तुमच्यावरचा अन्याय दूर होईल. आणि तो अन्याय जेव्हा दूर होईल आणि तुम्ही असेच जर का ठाम राहिलात तर उद्या कोणाचंही सरकार आलं तरी तुमच्यावर अन्याय करण्याची त्याची हिंमत होणार नाही. मी जे बोललोय ते पटतंय? करणार आहात? कधीपासून वोटबंदी सुरू करणार? जिल्हा जिथे आज तर तुम्ही इथे मोजक्या स्वरूपात आले, जा तुमच्या जिल्ह्यात सगळीकडे पसरवा वोटबंदी. जोपर्यंत या मागण्या होत नाहीत तोपर्यंत महायुतीला वोट नाही. पसरवा. बघा तुमच्या समोर येतात की नाही नाक घासत. तर सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.